पाथर्डी तालुक्यातील कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये गुरुवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास नगरकडून पाथर्डीकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या एसटी बस, इनोवा कार, टेम्पो, जीप आणि मोटारसायकल अशा जवळपास 5 वाहनांना धडक दिल्याने या अपघातामध्ये एसटी बसमधील 2 प्रवासी गंभीर जखमी झाले, तसेच मोटारसायकलस्वार, इनोवा कार, टेम्पो, जीपमधील प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. पाथर्डीहून कल्याणकडे जाणाऱ्या विठ्ठलवाडी डेपोच्या एसटी बसमधील जखमी प्रवाशांना तात्काळ तिसगाव येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले. अपघातानंतर मात्र ट्रकचा चालक ट्रक घटनास्थळी सोडून पसार झालाय. एकाच वेळी 6 वाहनांचा अपघात झाल्यामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघात नेमकी कोणत्या वाहनाचा झाला आणि कशामुळे झाला याबाबत काही वेळ मोठी संभ्रम अवस्था निर्माण झाली. एका ट्रकमुळे इतर 5 वाहनांचे अपघात या ठिकाणी झाले असून या अपघातामध्ये सर्व वाहनांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. माणिकशाह पीरबाबा दर्गाजवळील धोकादायक वळणावरच हा अपघात झाल्याने या ठिकाणी घाटातील दोन्ही बाजूने वाहनांची लांबलचक रांग लागली होती. काही वेळाने या ठिकाणी राज्य पोलीस महामार्ग विभागाचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे. सातत्याने या धोकादायक वळणाजवळ वाहनांचे अपघात होत असून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वळणाची दुरुस्ती करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी. BS आवार वाहक पाथर्डी ते कल्याण चालली होती गाडी. करंजी घाटात अपघात झालेला आहे. ट्रक, मोठी ट्रक आली, टनला ट्रकनं ड्रायव्हर साईडला बाजूला ठोकलं. पाठीमागे 33 प्रवासी होते. जखमी नॉर्मल एक माणूस लागले आणि लेडीजला थोडं जास्त लागले. 2 प्रवासी होते. त्यांना एक सरकार दवाखान्याच्या इथं तिसगावला गेले ते पाथर्डीला. तुम्ही पाठवलं ना? हां, ॲम्ब्युलन्समध्ये दिलं बसून. आता किती गाड्याचा ॲक्सिडेंट झाला इथं? 5 गाड्या आहेत. 5 कोणत्या गाड्या? मोटरसायकल, एक इनोवा, एक 2 पिकअप आणि बस एक. ट्रक पळून गेला का? ड्रायव्हर पळून गेला. ट्रक आहे ना, ती काय ड्रायव्हर पळून गेला. ड्रायव्हर पळून गेला. आज गुरुवार करंजी घाट या ठिकाणी नगरकडून पाथर्डीकडे जाणारा ट्रक, भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने या धोकादायक वळणाजवळ समोरून येणाऱ्या इनोवा गाडीसह एका एसटी बसला, त्याचबरोबर एक पिकअप गाडी, एक टेम्पो आणि एका मोटरसायकलला जोराची धडक दिल्यामुळं या अपघातामध्ये एसटी बसमधील एक पुरुष आणि एक महिला प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. त्याचबरोबर या भरधाव ट्रकच्या अपघातामुळं इतरही पिकअप, त्याचबरोबर मोटरसायकल आणि टेम्पो या वाहनांचे देखील, एसटी बसचे देखील मोठे नुकसान झालेले आहे. या धोकादायक वळणावर सातत्याने अनेक मोठमोठे अपघात होत आहेत. विशेषतः जड वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ या धोकादायक वळणाची दुरुस्ती करणे फार महत्त्वाचे आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा या ठिकाणी अपघात होत आहेत आणि या अपघातामुळं या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अनेक जण या ठिकाणी जखमी होत आहेत. आज तर या ठिकाणी एका ट्रकमुळे 5 वाहनांना मोठं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. एवढा मोठा अपघात या ठिकाणी आज झालेला आहे. त्यामुळे आणखी किती अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग या धोकादायक वाहनाची दुरुस्ती करणार, असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज सकाळी झालेल्या या अपघातामध्ये एसटीचे देखील मोठे नुकसान झाले असून त्या अपघातग्रस्त जखमींना तात्काळ तिसगाव येथे हॉस्पिटलमध्ये इतर प्रवाशांनी पाठवलेले आहे. त्यामुळे या धोकादायक वळणाची दुरुस्ती व्हावी एवढीच अपेक्षा आणि मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे.